हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आपण आज बनवूया अंडा बिर्याणी. अगदी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता बघा. 31ला एकादशी, 1 जानेवारीला गुरुवार, त्यामुळे जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी शुक्रवार बेस्ट दिवस होता. त्यामुळे मी ही रेसिपी शुक्रवारी बनवली होती 2 जानेवारीला. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयरसुद्धा. बघा किती छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. एक एक तांदूळाचा दाणा हा सुटसुटीत असा मोकळा तयार झालेला आहे. रेसिपी अजिबात किचकट नाही, खूप सोपी आहे. चला आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर तांदूळापेक्षा 4 ते 5 पट जास्त असलेल्या पाण्यामध्ये तांदूळ शिजायला घातलेले आहेत. 2 वाटी तांदूळ घेतला होता. बिर्याणीचा तांदूळ हा असा लांबसर दाणा असलेला तांदूळ घ्यायचा. शक्यतो बिर्याणी राईस वापरलेला आहे मी. आणि त्यामध्ये तूप घातलं 1 चमचाभर आणि तांदूळ शिजायला ठेवला. गॅसची फ्लेम मोठी ठेवली सुरुवातीला. त्यानंतर तुम्ही बघू शकता हलकासा मिक्स करून घेतला आहे आणि तांदूळावर लक्ष ठेवून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे, अर्धवट शिजवायचा आहे. त्याचबरोबर मी इथं आलं लसूण आणि 3 मिरच्या घालून पेस्ट तयार करून घेतली. कांदे कट करून घेतले आहे 4-5 आणि एका पातेल्यामध्ये 4 अंडी उकळायला ठेवलेली आहेत. आमच्या घरात जास्त अंडी कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी 4च ठेवलेले आहेत. तुम्ही पाहिजे तेवढे ठेवू शकता. झाकण ठेवलंय आणि अंडे उकळून घेते. 5 ते 7 मिनिटात अंडे उकळून होतात. त्यानंतर आपण बाकीची तयारी करून घेऊया. हे बघा, तांदूळावर लक्ष ठेवून हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ शिजून झाले त्यानंतर मी गाळणीवर तांदूळ काढून घेतले आणि साईडला ठेवले. त्याच भांड्यामध्ये तेल घातलं आहे 3-4 चमचे. त्यामध्ये तमालपत्र घातलंय आणि एक दालचिनी घातली, दालचिनीचा तुकडा, आणि त्यानंतर विलायची घातली आहे हिरवी. खडे मसाले मी जास्त वापरले नाही कारण ते दाताखाली येतात, त्यामुळे जो गरम मसाला आहे तो वापरला आहे. पुढे तुम्ही रेसिपी बघू शकता. त्यानंतर कांद्यावर थोडंसं मीठ घातलं आणि व्यवस्थित परतून घेत आहे. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती घातली आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. सारखं मिक्स करत करत हा कांदा शिजवून घेतला चांगला. त्यानंतर आपला मटारचं सीझन आहे म्हणून थोडेसे मटार घातले आहेत. तुम्ही पाहिजे तर घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कांदा परतून झाला होता, त्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर घातली आहे आणि गरम मसाला घातला आहे. 3 चमचे तिखट घातलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातली. मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यामध्ये अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे दही घातले, ते सुद्धा मिक्स करून घेतलं. आणि आपला जो तांदूळ आहे तो तयार केलेला यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तांदूळ छान असा शिजला आहे, जवळपास 80% शिजला आहे, त्यामुळे त्याचं छान म्हणजे दाणा एकसारखा राहिलेला आहे, अजिबात तुकडा होत नाही. जास्त जर शिजवला तर असं मिक्स करताना लगेच तुकडा होतात, त्यामुळं तांदूळ असं कच्चा सर शिजवून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर तमालपत्र जे आहेत त्याचा फ्लेवर आला होता तांदूळामध्ये आता, त्यामुळे मी तो काढून घेतला. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मीठ घातलं आहे चवीपुरतं. आधी तांदूळ शिजवताना पण मीठ घातलं होतं, पण आपण त्यातलं पाणी काढल्यामुळं ते मीठ जास्त तांदूळाला येत नाही, त्यामुळं परत मीठ घातलंय. आणि हे जे तांदूळाचं पाणी आहे तेच परत मी घालते भात शिजवण्यासाठी. जवळपास अर्धा कप पाणी यामध्ये मिक्स केलं आणि परत सर्व तांदूळ व्यवस्थित एकजीव करून घेतला आणि गॅसची फ्लेम लो ठेवून यावरती झाकण ठेवलं आहे. नंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आहे वरून आणि हलकासा पुदिना सुद्धा यामध्ये मिक्स केला होता कोथिंबीरी बरोबर. मिक्स करून घेते. अगदी 5 ते 7 मिनिटातच आता हा तांदूळ शिजून जातो. साईडला ठेवलं मी आणि दुसरी कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे 2 चमचे. आपले अंडे उकळून झाले होते, त्यानंतर मी त्याची साल काढून घेतले आणि अशा प्रकारे कट करून घेते मध्यभागी.
तुम्ही पाहिजे तर आखे ठेवून त्याला वरून टोचे सुद्धा मारू शकतात, पण मी कट करून घेतले आहे. आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा ठेवली आहे अंड्याबरोबर टाकण्यासाठी. हे बघा, अंडी कट करून झालीत. तेल सुद्धा गरम झालंय. अगदी थोडंसं 1 चमचाभर तिखट घातलं, मिक्स करून घेतलं आणि लगेचच कट करून घेतलेली अंडी कढईमध्ये घालून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेतलं. गॅसची फ्लेम आता बंद केली आहे आणि अंड्यांना व्यवस्थित तेल, मीठ, तिखटाचं छान कोटिंग तयार झालेलं आहे. आणि आपली बिर्याणी सुद्धा तयार झालेली आहे, त्यामुळं व्हेजिटेरियन लोकांसाठी थोडीशी काढून ठेवली साईडला. आणि त्यानंतर आपले शिजवलेले जे अंडे होते तयार झालेले ते या भातामध्ये मिक्स करून घेतले. तुम्ही जर अंडा बिर्याणी बनवत असाल आणि तुमची पद्धत थोडी वेगळी असेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त पसारा होत नाही आणि सुटसुटीत अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे. सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अगदी एक एक दाणा तांदूळाचा वेगळ्या झालेल्या आहेत आणि मस्त टेस्टी खमंग अशी अंडा बिर्याणी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर याआधी सबस्क्राईब केले असेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्या संक्रांती स्पेशल रेसिपीसुद्धा नक्कीच अपलोड होतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत राहा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो